अहिल्यानगरमधील मतदान केंद्र असलेल्या शाळांना 1 आणि 2 डिसेंबरला सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचे निर्देश। त्रिभाषा समितीच्या चर्चास्तरावर मराठी अभ्यास केंद्राचा विरोध। लोकांशी बोलून शिक्षण विषयक धोरण प्रक्रियेसंदर्भात आक्षेप। जनमत घेण्यापेक्षा तज्ञांच्या मताला महत्त्व देणं गरजेचं, मराठी अभ्यास केंद्राचं मत। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये साऊथ आफ्रिकन आंब्याची एंट्री। एका पेटीची किंमत सुमारे 2700 रुपये इतकी। कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मकोका न्यायालयाकडून जामीन मंजूर। कोथरूडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणेच्या टोळीसह मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव रिंगणात, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिद्धार्थ खरात रिंगणात। दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। साताऱ्यामध्ये राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन। 2023च्या स्पर्धा परीक्षेतील पात्र उमेदवारांची नियुक्ती करा, आंदोलकांची मागणी। बुलढाण्यातील संग्रामपूर तालुका कृषी कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार। मीटिंगच्या नावाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालयामध्ये पार्टी। दुर्गम आदिवासी भागातील कामानिमित्तानं आलेल्या शेतकऱ्यांना ठेवलं वेठीस। काँग्रेसचे मुंबईतील नगरसेवक मोहसिन हैदर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अनेक बनावट नावांनी शासकीय कागदपत्र तयार केल्याचा आरोप। डीएन नगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल। नवी मुंबईमधून 4 मुली बेपत्ता। रबाळे, एपीएमसी आणि कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण 4 मुली बेपत्ता। पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।